बायका जर का तू बघितलं तर किचन किती सुंदररीत्या मॅनेज करतात. म्हणजे घर मॅनेज करणं हे त्यांच्या हातातली स्किल आहे. मिस्टरांना जेव्हा घर घ्यायची वेळ आली आणि थोडेसे पैसे कमी पडत होते, तिने त्यांना 8 लाखाची मदत केली. चिमणी घरटं कसं बांधते, छोट्या छोट्या काड्या वेचून ती मोठं घरटं बांधते. तसंच जर का आपण छोटी छोटी आपल्या मिसेसला किंवा आपल्या आईला त्यात एनकरेज केलं आणि त्यांना ते शिकवलं ना, ती सुंदर घरटं बांधू शकते. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव. स्वागत आहे तुमचं मज्जा पिंकच्या स्पेशल सेगमेंटमध्ये, बाईचं बजेट बुक. तर या स्पेशल सेगमेंटसाठी आज माझ्यासोबत आहेत PAT म्हणजे पॅटच्या फाउंडर आणि डिरेक्टर प्रज्ञा तामाणे मॅम. स्वागत आहे तुमचं मज्जा पिंकमध्ये. कशा आहात? नमस्कार साक्षी. नमस्कार. फार उत्तम. ओके, डायरेक्ट आपण आता मॅनेजमेंटबद्दल बोलतोच आहे, फायनान्शियल. आणि आपल्या गृहिणी मैत्रिणी आहेत, महिला आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, तर सगळ्यांना या स्पेशल पॉडकास्टमध्ये सगळं गायडन्स मिळणार आहे प्रज्ञा मॅमकडून, ज्यांना 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो खूप उत्तम माहिती मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर माझा पहिला प्रश्न असा असेल की हल्ली आत्ता महिला पुढे जात आहेत फायनान्समध्ये, पण पहिल्यापासून पुरुषच फायनान्स बघत आलेत. तर अशा गृहिणींनी ज्या नाही ज्यांना इन्कम नाही आहे, तर त्यांनीसुद्धा गुंतवणूक आणि बचत केली पाहिजे का? अर्थातच. म्हणजे आता ती काळाची गरज झालेली आहे. येस. तू जर का फायनान्स मिनिस्टर बघितले ना, तर ती निर्मला सीतारामन मॅडम Yes. आहेत. आता जर का असं ना विभागणी जर का केली आपल्याला घरात सुद्धा, तर आपल्याला फायनान्स खूप छान मॅनेज करता येतो. आणि लेडीज म्हणजे बायका जर का तू बघितलं तर किचन किती सुंदररीत्या मॅनेज करतात. म्हणजे घर मॅनेज करणं हे त्यांच्या हातातली स्किल आहे. बरोबर. तर त्यात जर का त्यांना फायनान्समध्ये पण इंटरेस्ट दिला, त्यांना थोडंसं एनकरेज केलं, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला, तर त्या कुठल्या कुठे जाऊ शकतात. आणि दोघांनी मिळून जर का ही घडी म्हणजे जर का चालवली ना, तर उत्तमरित्या मी बघते माझ्या क्लायंट्सचा की पोर्टफोलिओज खूप मोठे होत आहेत आणि त्यांना कॉन्फिडन्स येतो आहे, त्यांच्या मुलांमध्ये पण ते रुजतं आहे. सो मी नक्कीच म्हणेन की महिलांना फायनान्स हे जमलंच पाहिजे. आता त्याचं एक्झाम्पलच तुला घ्यायचं झालं ना, तर माझ्या एका क्लायंटचं म्हणजे तिनं घरात मेड म्हणजे काम करते ओके. आणि अक्षरशः 2,000च्या SIPनी तिने सुरू केलं. लाँग टर्म गोल नव्हता, म्हणजे असं खूप पुढे जाऊन मला ते पैसे लागणार आहेत असं एवढी तिची परिस्थिती नव्हती. तिने ते 2,000नी वर्षभर इन्व्हेस्टमेंट केली आणि तिच्या घरातला फ्रीज घेतला. वा. आता तू सांग तिला काय आनंद असेल, तिच्या घरातल्यांना काय आनंद असेल. सो मग हे आपल्याला वेचता आलं पाहिजे आणि ते बाई खूप उत्तमरित्या करू शकते. बरोबर आहे. आता गृहिणी किंवा आपली आई यांना बचत कशी करावी जर माहीत नसेल, तर काय गायडन्स असेल तुमच्याकडे? आता गृहिणी पण ना 2 टाईपच्या आता मी बघते आहे, म्हणजे मला जेवढे कॉल्स येतात वगैरे त्याच्यावरनं, की एक असतात ज्या होममेकर म्हणतो आपण, हाऊसवाईफ म्हणतो, ज्यांना बाहेरचं एक्सपोजर तेवढं नसतं. आणि दुसरं जे आता वर्किंग वुमेन आहे आणि आता बऱ्यापैकी बायका जॉब करायला लागल्यात, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढायला लागला आहे. होतं काय माहिती आहे का, ज्या गृहिणी असतात ना त्यांना कधी कधी गृहीत धरलं जातं. म्हणजे मिस्टर तुला काय पैसे लागणार आहे, तुला काय कशाला लागणार आहेत, असं करून कधी कधी त्यांना ते पैसे महिन्याला जे दिले पाहिजेत ते दिले जात नाही. दिले तरी ते कॅशमध्ये दिले जातात. आता कॅशमध्ये जर का तू दिले तर ते पैसे ती सेव्ह करायला कशी शिकणार? म्हणजे तिला जर का तू दर महिन्याला एक साधी अमाऊंट 5,000 10,000 जर का अकाउंटला टाकले ना, तर तिला त्याच्यातनं कळेल की आता मला एवढा खर्च करायचा आहे आणि मला एवढे तरी मला सेव्हिंग जमली पाहिजे. हेच जर का तू वर्किंग वुमन असेल, तिला थोडंसं त्यातलं कळत असते, पण ती पण ते डिसिजन घ्यायला घाबरते, कारण का तिचा कॉन्फिडन्स नसतो की माझं चुकलं तर मग मला घरातले काय म्हणतील. बरेच आपल्याला ऑप्शन्स असतात. काय करावं माहिती आहे, सुरुवातीला थोडीशी कोणाची तरी मदत घ्यावी. मग ती चांगली फायनान्स संस्था असू शकते, आमच्यासारखे फायनान्शियल प्लॅनर्स असू शकतात, जे त्यांना इनिशियली मार्गदर्शन करतील. मग त्यांना कळेल आणि मग ती गाडी एकदम रुळावर येऊ शकते. म्हणजे आपण घर जरी बांधतो, तू बघ चिमणी घरटं कसं बांधते, छोट्या छोट्या काड्या वेचून ती मोठं घरटं बांधते. तसंच जर का आपण छोटी छोटी आपल्या मिसेसला किंवा आपल्या आईला त्यात एनकरेज केलं आणि त्यांना ते शिकवलं ना, ती सुंदर घरटं बांधू शकते. हे एक्झाम्पल माझ्या एका क्लायंटचं आहे. तिला एक ठराविक अमाऊंट मिळत होती, एक 20,000. माझ्या एका क्लायंटला 20,000चं महिन्याला नवरा खर्चाला द्यायचा. त्याच्यातनं ना तिचा खर्च खूप काही नव्हता.
सो ती ओके. त्याच्यातनं ना 15,000 सेव्ह करत होती आणि असं करत करत तिने मिस्टरांना जेव्हा घर घ्यायची वेळ आली आणि थोडेसे पैसे कमी पडत होते, तिने त्यांना 8 लाखाची मदत केली. आता वाह! तू सांग, नवऱ्याला जेव्हा कळलं की अरे मला 8 लाखाची मदत माझ्या मिसेसकडनं होतीये, जे कधीच त्याला माहिती पण नव्हतं की ती त्याच्यासाठी सेव्हिंग करते. तर अशा जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी व्हायला लागतात ना, मग ते वेकेशन्स असू दे, ते काहीही असू दे, आपल्याला तिथे मग आपल्या घरातल्या गृहिणीची मदत होते. ओके. आता जसं तुम्ही म्हणालात, की कॅशमध्ये बेसिकली येतं खूप बऱ्याचदा. तर हीच अमाउंट आपण विभागू कसं शकतो, की हं. याला सेव्हिंग पण करायची आहे, इन्व्हेस्ट पण करू शकतो, तर त्याची विभागणी कशी करायची? एक उदाहरण घेऊया आपण. हां. समजा ₹10,000 कोणाला तरी पॉकेट मनी किंवा ते घर खर्चाला पैसे मिळतायत. येस. काय करू आता आपण घरात, तू बघ आई काय करते. तू जर का एक घरात साधं तेल आणायचं झालं ना, हं. आई स्वस्त पडतं म्हणून एक मोठा डब्बा आणते. बरोबर. त्याच्यातनं एक मधल्या डब्यात ट्रान्सफर करते आणि मग आपले घरातला कावळा, किटली आपण जे काही म्हणतो त्याच्यात ट्रान्सफर करते. म्हणजे गृहिणींना हे बरोबर माहिती आहे की विभागणी कशी करायची. त्यात आता आपण 10,000चाच एक्झाम्पल घेतलं, हं. तर 10,000मध्ये 5,000 चल घर खर्च, कारण का नवऱ्याला पण जस्टिफाय हां. करायचं आहे की नुसतेच हे पैसे कुठे चाललेत, म्हणून घरातले 5,000 आपण त्याच्यात टाकले म्हणजे आपल्या घर खर्चाला. 3,000चं आपण स्वतः सेव्हिंग करू शकतो आणि 2,000 आपल्या इमर्जन्सीसाठी ठेवू शकतो की उद्या कुठल्या महिन्यात आपल्याला जरा थोडेसे अडथळे असतील किंवा घर खर्च जास्त असेल, बर्थडे असेल, दिवाळी असेल, तर ते पैसे आपल्याला तिथे उपयोगी पडू शकतात. सो 5,000 आपल्या घर खर्चाला, 3,000 आपल्या सेव्हिंगला आणि 2,000 आम्ही इमर्जन्सी फंड्स किंवा कंटिंजन्सी असा शब्द वापरतो, त्याला आपण व्यवस्थित त्याला विभागणी करू शकतो. ज्यांना कोणा महिन्यांना असा काही प्रश्न असतील, नक्कीच त्यांनी आपल्याला संपर्क करावा आणि आपण त्यांना नक्कीच गाईड करू. येस. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तर स्क्रीनवरती दिसतोच आहे. हं. इमर्जन्सी फंड जो तुम्ही आता हं. टर्म यूज केला, सो त्याबद्दल काय सांगाल? इमर्जन्सी फंड म्हणजे काय? आपल्याला कधीही, काहीही काळात काही असा अनफॉर्च्युनेट इव्हेंट येऊ शकतो. हो. म्हणजे घरात मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते किंवा मिस्टरांचा जॉब जाऊ शकतो. आपलं स्वतः काही खाली होऊ शकतं. कोविडसारखा काळ. मग ह्या काळात आहे ना, आपल्याकडे जर का बॅकअप असेल पैशांचा, हं. तर आपल्याला त्या काळात ना व्यवस्थित आपल्याला आपली गाडी ओढता येते. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, जर का आपण आपला घर खर्च आहे 40,000 बरोबर. आणि आता तुला जर का 3 महिन्यांचा मिनिमम किंवा 6 महिन्यांचा एवढा तरी खर्च बाजूला ठेवता आला पाहिजे. मिनिमम 3 महिन्यांचा आणि जास्तीत जास्त 6 महिन्यांचा असेल तर उत्तम म्हणतो, कारण का उद्या काही इमर्जन्सी आली तर आपल्या 6 महिने विथआऊट काही प्रेशर आपल्याला ते गाडी, आपली घरातली जे काही खर्च वगैरे आहेत ते व्यवस्थित मॅनेज करता येतं. त्याला म्हणतात इमर्जन्सी फंड किंवा कंटिंजन्सी. ओके. म्हणजे हं. आता जर इमर्जन्सी फंड बघायला गेलं तर महिला बचत गट साध्या गृहिणीसाठी किंवा हं. बीशी करतात. हं. सो ह्या कन्सेप्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, किती बेनिफिशियल आहे आणि जर ह्याकडून डिजिटल इन्व्हेस्टमेंटकडे पण वळणं किती चांगलं आहे? आता मी पण महिला आहे. हं. मलाही ह्यातलं फारच आवडतं, कारण का आता बीसी पण तू बघ, 2 वेगळे प्रकार असतात. हां. एक असतं जरा हाय क्लास बीसी, मग आपण त्याला म्हणतो किटी पार्टीज. हां. आणि दुसरी असते ऑक्शन बीसी. म्हणजे काय करतो आपण, एक ठराविक एक 15-20 बायका एकत्र येतात किंवा जे काही 50 बायका एकत्र येतात आणि एक ठराविक अमाऊंट ठरवतात आणि ते इन्व्हेस्ट करायला, म्हणजे त्या किटीमध्ये टाकायला सुरू करतात. हं. ज्यांना जशी गरज असेल ते लवकर पैसे काढतील, मग ते मे बी थोडंसं जे जमतायत पैसे त्याच्यापेक्षा कमीनी, आणि मग बाकी फायदा बाकीच्या गटाला होतो. सो ह्यात कसं होतं, ह्या दोन्ही गटात तू बघ, दुसरी काय किटी पार्टी, जिथे सगळ्या एकत्र जमतात, हं. पार्टी करतात, मजा करतात आणि ते पैसे खर्च करतात आणि आपला विरंगुळा होतो. Yes. दोन्ही आपल्या आपल्या परीने बरे आहेत, कारण का आपल्याला थोडेसे पैसे आपले बाजूला जातात आणि म्हणजे काहीतरी एक वस्तू घरात येते. पण होतं काय, ह्याच्यात लक्षात घेतलं पाहिजे माझ्या म्हणजे मैत्रिणींनी, की आपले ना पैसे वाढत नाही आहेत ह्याच्यात. हं. म्हणजे जे कंपाऊंड व्हायला पाहिजे. मी जे म्हणते, माझ्या क्लायंटचे 5-10 हजाराची इन्व्हेस्टमेंट सुरू करून ते आता मोठ्या मोठ्या पोर्टफोलिओजवर बसलेले आहेत, त्यांचे SIPs वाढवलेले आहेत आणि आता चांगले कॉर्पस त्यांचे झालेले आहेत. तर ह्यात तू बघशील ना, तर त्यांनी एक वेळ दिलेला आहे, एक काळ दिलेला आहे, पैसे वाढवलेले आहेत आणि मग त्यांना तो कॉर्पस दिसतोय. सो कंपाऊंडिंग आपल्याला बीशीमध्ये होत नाही. म्हणून मग आम्ही सांगतो की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट्स, मेनली इन्व्हेस्टमेंट्स करता आल्या पाहिजेत. ओके. बऱ्याच महिला आपल्या मैत्रिणी घाबरतात इन्व्हेस्टमेंटसाठी, की हं. नुकसानच होईल वगैरे. हं. तर सेफ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन काय आहेत? सेफ इन्व्हेस्टमेंट्स ऑप्शन म्हणजे आपण फिक्स्ड डिपॉझिट्स वगैरे हे सगळं बघू शकतो. PPF आहे, LICच्या पॉलिसीज झाल्या. पण ह्यात होतं काय माहिती आहे का, तुमचं ना इन्फ्लेशन म्हणजे महागाईच्या दराला आपण बीट करू शकत नाही. बरोबर. आधीच्या काळात कसं होतं,
आपल्या आईला किंवा तू आजीला बघशील ना, तर FDमधनं, LICsमधनं 10% ते 12% रिटर्न मिळायचे. आणि त्यावेळेस इन्फ्लेशन म्हणजे महागाई ही फक्त 5% ते 6% होती. म्हणजे त्यांना सरप्लस सुटायचं. आपलं आता असं काळ असा उरला नाही आहे. त्याच्यात काय झालं आहे माहिती आहे, लाईफस्टाईल आलं आहे की ह्याच्याकडे ही गाडी आहे तर मला तेवढी तरी गाडी घेताच आली पाहिजे किंवा मला त्या लाईफस्टाईलमध्ये जगता आलं पाहिजे. मग तिकडे जर का आपण हे सेफ इन्व्हेस्टमेंट्सच बघत बसलो ना, तर कुठेतरी मग आपण आपलं ऑफ ट्रॅक होईल किंवा काही वर्षांनी आपल्याला असं वाटेल, अरे मी एवढी सेव्हिंग करतोय पण माझे पैसेच का वाढताना दिसत नाही. तर तसा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आम्ही काय सांगतो की जर का तुम्हाला 1, 1.5, 2 वर्षात लागलेत तर तुम्ही FDचा मार्ग घ्या, RDचा मार्ग घ्या, तुमचे डेट फंड्स घ्या. पण तुम्हाला जेव्हा माहिती आहे की माझ्या मुलाचं शिक्षण 15 वर्षांनी आहे, माझं रिटायरमेंट 25 वर्षांनी आहे, तर मग तिथे आपल्याला इक्विटी, SIPs आणि हे आपल्याला स्वतःला कळत नसतं. लेडीज खूप घाबरतात. मग त्या काळात आम्ही सांगतो की जरा प्रोफेशनल कोणीतरी फायनान्शियल ॲडवायझरची वगैरे मदत घेतली ना, तर तुमचा हा जो पल्ला आहे तो इझिली आपल्याला गाठता येतो. येस, प्रोफेशनल आपल्यासोबत आहेतच. प्रज्ञा मॅम, जर तुम्हाला याबद्दल काही माहिती हवी असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता माझा मुद्दा होतो सिंगल वुमन, सिंगल मदर्स यांच्यासाठी. तर जर ह्यांना फायनान्समधल्या प्राथमिकरित्या कुठल्या गोष्टी शिकायच्या असतील, की जर हजबंड नाही आहे किंवा पार्टनर नाही आहे, घरी सपोर्ट नाही आहे, तर पहिल्या या फायनान्सच्या गोष्टी शिकल्याच पाहिजेत तुम्ही, तर त्या कोणत्या गोष्टी असतील? मी त्याला ना 4 पिलर्स असं नाव दिलं आहे, कारण का ते सोपं जातं समजवायला. हां. आता काय 4 पिलर्स आपण समजून घेतल्या पाहिजे आणि हे जमलं पाहिजे आपल्याला. पहिलं म्हणजे कंट्रोल, म्हणजे काय, बजेट. कारण का ना महिला आपण ना खर्ची खूप असतो, सो बरोबर. कुठे खर्च निघून जातो ते लक्षात येत नाही. तर बजेट नीट आखलं तर आपल्याला इझिली जमू शकतं. दुसरं म्हणजे बॅकअप, म्हणजे काय, इमर्जन्सी. म्हणजे उद्या मध्येच काही खर्च आले किंवा इमर्जन्सी किंवा मेडिकलचे काही एक्सपेन्सेस आले तर ते पैसे आपले बाजूला असले पाहिजेत. तिसरं म्हणजे काय, कारण का तू सिंगल मदर किंवा सिंगल वुमन म्हणाली, तर तिसरं प्रोटेक्शन, की उद्या मला काही झालं तर माझ्या मुलांचं शिक्षण आणि त्यांचं लाईफ नीट जगताच आलं पाहिजे. त्याच्यासाठी ते प्रोटेक्शन म्हणजेच काय, ते इन्शुरन्स या लेडीचा टर्म प्लॅन वगैरे असला पाहिजे. आणि चौथं ग्रोथ, म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे माझे पैसे जे आता माझ्याकडे उरत आहेत त्याला गती देता आली पाहिजे. कारण का रिटायरमेंट आपल्याला स्वतःला जगायचं आहे, मुलांच्या लाईफमध्ये ते बिझी होणार. मग अशा वेळेस कुठे अडथळे नको यायला. म्हणून आता आपल्याला काय 4 पिलर्स बघायचे आहेत, तर फर्स्ट कंट्रोल म्हणजे बजेट, सेकंड तुमचं एक बॅकअप म्हणजे इमर्जन्सी फंड्स, तिसरं तुमचं प्रोटेक्शन म्हणजे इन्शुरन्स आणि चौथं ग्रोथ म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स. या 4 गोष्टी बायकांनी जर का बघितल्या ना तर त्यांना कुठलेच अडथळे येणार नाहीत, एवढी खात्रीने सांगू शकते. बऱ्याचदा असं होतं की इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला कळत नाही कसं करायचं, काय करायचं. आपण ChatGPT करतो, Google करतो, YouTubeचे व्हिडिओज बघतो, बरंच काही काही असतं. बट एक प्रॅक्टिकली कोणीतरी समजावणारं आपल्याला हवं असतं की हां बाबा असं कर, असं कर. कारण आपल्याला काहीच माहिती नसतं, बिगनर असतो तर. मग कोणावरती विश्वास ठेवायचा? कोण हे सगळं आपल्याला व्यवस्थित सांगू शकतं? आता जेव्हा मुलगी एखादी लग्न होऊन सासरी जाते, आजकाल तुम्ही इतके शिकतात, तुम्हाला जेवण स्वयंपाक करता येत नाही. त्यावेळेस कसं होतं, आपण काय करणार, कोणीतरी एक्सपिरियन्स जे असेल त्यांच्याकडनं ते शिकणार. म्हणजे काय, आपली आई, की बाबा मला वरण भात मग आई सांगणार आहे, असं एवढं पाणी टाकायचं, एवढं असं, म्हणजे ते सगळं तसंच आपल्या सासरी गेल्यावर आपली सासू आपल्या पद्धतीने आपल्याला समजावते. म्हणजे काय, ह्यांच्याकडे एक्सपिरियन्स असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित करता येतं. नाहीतर आपल्याला यूट्यूब चॅनल असतात जिथे मधुराज रेसिपी वगैरे आपण फॉलो करू शकतो. इथे काय केलं आपण, एक्सपिरियन्स पर्सनकडनं ते शिकून घेतलं. तसंच जेव्हा तुम्हाला फायनान्सेस येत नाही, तुम्हाला कळत नाही कोणावर विश्वास ठेवायचा, तर बरेच असे ट्रस्टेड फायनान्शियल फर्म्स असतात, आमच्यासारखे इन्फ्लुएन्सर्स, फायनान्शियल ॲडवायझर्स असतात जे व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतात. मग तिथे त्यांची मदत नक्की घ्यावी, कारण का आपल्याला जो मोठा पल्ला गाठायचा असतो तो इझिली गाठता येतो. सो मी अगदी रिक्वेस्ट करते की कुठेही लाजायचं नाही. आपले पैसे वाढवायचे आहेत, आपले मेहनतीचे पैसे आहेत, त्याला गती देता आली पाहिजे. त्यासाठी जर का प्रोफेशनल मदत लागली तर कधीच कमी नाही पडायचं. या एपिसोडमध्ये आपण गृहिणींची बचत, इन्व्हेस्टमेंट याबद्दल जाणून घेतलेलं आहे. सो या एपिसोडमध्ये तुम्हाला काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. प्रज्ञा मॅमचा नंबर स्क्रीनवरती आहे, त्यांना सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. आणि अशाच एपिसोडसाठी पाहत राहा बाईचं बजेट बुक, फक्त आपल्या मज्जा पिंकवर.